हाय हॅलो, स्वागत आहे तुमचे सानिकाची दुनिया या चॅनलमध्ये. आम्ही बरडला निघालो आहे. इथं बघा ही चिमुकली पिऊ किती गोड आहे. आम्ही तिला बाय केलं म्हणून ती पण आम्हाला बाय करते. मग आम्ही निघालो बरडला. करू का बंद? आम्ही बरडला निघालो आहोत. बरडला जाता जाता आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. आम्ही पेट्रोल टाकायला थांबलो होतो गाडीमध्ये. पेट्रोल टाकून झालं मग आता आम्ही परत बरडला निघालो आहोत. बघा बरडला जाताना आम्हाला हा हिरवागार छान असा ऊस लागला. परत आम्हाला ही नीरा नदी लागली. फलटण तालुका आणि बारामती तालुक्याच्या मध्ये असलेली ही नीरा नदी आहे. इथं माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं. हा परत आम्हाला मेंढी लागल्या पुढं आलं की. आता आम्ही आमच्या दिंडीपाशी पोचलो आहोत. बघा गाड्या किती खूपच गर्दी असते ह्या महाराजांच्या पालखीला. आपलीच आहे का? आपलीच आहे. आम्ही दिंडीपाशी पोचलो. तिथं प्रसाद चालू होता. सगळे प्रसाद खायला बसले होते. हे आमचा ट्रक आहे दिंडीचा. ही गावची दिंडी आहे आमच्या. परत आम्ही प्रसाद घ्यायला बसलो. आम्ही तिथला प्रसाद घेतला. सगळे छान प्रसाद घेत होते. प्रसाद खूप टेस्टी आणि छान होता. आणि परत आता आम्ही महाराजांचं दर्शन घ्यायला चाललो होतो. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी होती. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही बरडमध्ये मुक्कामाला असते. म्हणून आम्ही सगळे बरडमध्ये दर्शन घेण्यासाठी येतो. आपल्याला दुकानं पण बघायला भेटतील. किती छान छान दुकानं आहेत बघा सगळी. आम्ही महाराजांचं दर्शन घ्यायला चाललो होतो. इथं गंध लावणारे काका होते पण आम्हाला टाईम नव्हता गंध लावायला. खूपच पुढं लाईन मोठी होती त्यामुळं. बघा तुम्ही पण बघू शकता की किती मोठी लाईन आहे. महाराजांची पालखी खूप मोठी पालखी असते. खूप लांबून लोक येतात इथं. आम्ही आता पालखी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घ्यायला जाणार आहोत. चाललो आहोत. इथं बघा माऊलींचे पादुका दिसत आहेत तुम्हाला. बघा दर्शन तुम्ही पण दर्शन घ्या. परत इथं मला छोटा हा माऊली दिसला. खूप गोड आहे बघा. परत ही संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचा रथ आहे. इथं वरती आपल्याला दिसतंय बघा. त्या रथाचं पण आम्ही दर्शन घेतलं. परत आम्ही खरेदीला गेलो. ह्या डॉल आम्हाला खूपच आवडली होत्या. आम्ही प्राईज विचारली
ती डॉली आम्ही खरेदी केली. परत ना आम्ही गंध लावायला थांबलो. हे काकांना बघा किती छान गंध लावतायत. परत काकांचं झालं की आम्ही पण गंध लावला. परत आम्ही गळ्यातल्याच्या स्टॉलकडे गेलो. आणि एक गळ्यातलं आम्ही खरेदी पण केलं. इथं खूप प्रकारचे वेगवेगळे गळ्यातले दिसत होते. किती छान छान गळ्यातले आहेत बघा. परत आम्ही स्टॉलच्या दुकानाकडे आलो. आंटींना खूप स्टॉल आवडला म्हणून त्यांनी खरेदी पण केला. परत हे आम्ही खायलाच्या दुकानाकडे आलो. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बघितली आम्ही आणि खरेदी पण केली. छान आहेत बघा विठ्ठल आणि रुक्मिणी. आणि परत पर्सच्या दुकानाकडे गेलो. परत कॉस्मेटिककडे गेलो. तिथून 2 लिपस्टिक खरेदी केल्या. परत घरी जाताना आम्ही बदाम शेक घेतला. बदाम शेक घ्यायला थांबलो होतो. परत आता आम्ही आमच्या तिकडे निघालो. आमच्या दिंडीकडे निघालो बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा विसरू नका.